परमपूज्य योगाभ्यानंद माधवनाथ महाराज यांच्या पादुका पूजन व दर्शन सोहळा बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आला। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने पादुकांचे दर्शन घेतले। कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी, खजिनदार ॲडव्होकेट रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनील रुकारी, उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार, डॉक्टर पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते। योगाभ्यानंद माधवनाथ संस्थानचे अध्यक्ष संजय नामजोशी, निलिमा नामजोशी यांचा यावेळी ट्रस्टतर्फे सन्मान करण्यात आला। तर माध्यान्ह आरती मृणालिनी हेमंत रासने यांच्या हस्ते झाली। माधवनाथ महाराज हे श्रीमंत दगडूशेठ व श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांचे आध्यात्मिक गुरु होते। त्यांच्या पादुका इंदोर येथून पुण्यात आल्या असून दत्त मंदिरात पूजनासाठी व दर्शनासाठी आल्या होत्या। आज गुरुवारच्या शुभदिनी या मंदिराचे संस्थापक श्री माधवनाथ महाराजांच्या पादुका आपल्या मंदिरात आलेल्या आहेत। सर्व भाविकांच्या वतीने, पुणे शहराच्या वतीने आम्ही त्यांचं नतमस्तक होऊन स्वागत करतो। आपल्या सगळ्या भाविकांना विनंती की त्यांनी दर्शन घ्यावं। आज दिवसभरात विविध ठिकाणी या पादुकांचं दर्शनासाठी नागरिकांसाठी ठेवण्यात येणार आहे, तरी सगळ्यांनी दर्शन घ्यावं। जय स्वामी माधवनाथ महाराज की जय, नाथ महाराज की जय। आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे दगडूशेठ हलवाई आणि कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई हे ज्या आमच्या दत्त मंदिरच्या संस्थापिका आहेत, त्या दोघांचेही आध्यात्मिक गुरु, आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय माधवनाथ महाराज साहेब यांच्या पादुका आज या ठिकाणी दर्शनासाठी इंदोरवरून 600 किलोमीटर प्रवास करून आज आलेले आहेत। त्या सर्व दत्त भक्तांसाठी आज योगायोग असा आहे की आज गुरुवार देखील आलेला आहे आणि या सर्व पादुका दत्त भक्तांसाठी आम्ही या ठिकाणी मंदिरामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवल्यात। त्याचा सर्व दत्त भक्तांनी आवर्जून लाभ घ्यावा असं मी दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीनं अध्यक्ष म्हणून सर्व दत्त भक्तांना नम्र विनंती करतो। गुरुदेव दत्त।